जय हिंद, मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज। प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर तालुक्यातील निंबोल आणि सिंदखेडा या गावातील प्राथमिक शाळेमध्ये वही पेन वाटप कार्यक्रम संपन्न। प्रहार जनशक्ती पक्षाचा हेतू हाच आहे की गरीब सर्वसामान्य लोकांची सेवा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून मान्य बच्चू भाऊ कडू यांनी मान्य अनिल भाऊ चौधरी यांच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न। यावेळी युवा जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, युवा तालुका अध्यक्ष योगेश निकम, तालुका उपाध्यक्ष राजू पाटील, तालुका सचिव मच्छिंदर कोडी, वसीम शेख, फिरोज तडवी, सीताराम पाटील, विठ्ठल दादा यांची उपस्थिती होती। पाहत रहा GN न्यूज। वसीम भाऊ यांच्यासोबत आलेले मित्र आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विठ्ठल दादा, ताई, राहुल मुंडी आणि मॅडम, सर्वांना वंदन करतो। सर्वांचं आजचा हा कार्यक्रम खरं म्हटलं माझा नसून कार्यकर्त्यांचा, आमच्या सर्वांच्या मनात असं आलं की आमचे प्रहारचे पक्षप्रमुख आदरणीय बच्चू भाऊ कडू त्यांच्या आई 3 तारखेला वारल्या, 12 तारखेला वारल्या। आज 10 दिवस आहे। त्यामुळे कोणताही गाजावाजा करणं योग्य नाही आणि प्रहारची पार्श्वभूमी आहे की सेवेच्या माध्यमातून राजकारण करायचं, ही शिकवण बच्चू भाऊंनी घालून दिलेली आहे। पोस्टर बॅनरवर आवाजवी खर्च करण्यापेक्षा सर्वांनी असं ठरवलं की बाबा आम्ही आमच्या शाळेमध्ये किंवा आमच्या भागात जे काही आता कोरोनामुळे बरेच माझे आईवडील वारले किंवा कशी तरी परिस्थिती निर्माण झाली, त्यांना काही किराणा किट वाटप करू आणि वह्या पुस्तकं, कार्यक्रम छोटा आहे परंतु उद्देश खूप मोठा आहे आणि एक मेसेजसुद्धा आहे राजकारणी लोकांना की हजारो लाखो रुपयाचा खर्च, आवाजवी खर्च करण्यापेक्षा जर समाजातल्या सर्वसामान्य लोकांसोबत मिळून जर वाढदिवस साजरे केले, एक चांगला मेसेज आणि चांगला उद्देश लोकांना। बच्चू भाऊ कडू हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आहेत आणि शिक्षणाप्रती त्यांचा कळवळा, आपण त्यांची प्रश्न सोडवण्याची हातोटी जर आता लेटेस्ट जर का बघितलं असेल विधान भवनामध्ये जे काही अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांनी जो पोट तिडकीनं प्रश्न मांडलेला आहे किंवा शिक्षण आणि शिक्षणाप्रती असलेला त्यांचा आवाका आणि त्यांची समज त्यांच्या प्रश्न मांडणीवरून आपल्याला कळून येते किंवा शिक्षण हे काय जे काही माणसाचा जो काही विकास करायचा आहे त्या विकासामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, शिक्षण आणि आरोग्य। आणि या शिक्षणासाठी त्यांनी ज्या काही आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शाळांचं सक्षमीकरण कसं करता येईल यासाठी खुद्द त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सरकारला त्यांनी धारेवर या अधिवेशनामध्ये धरलेलं आहे। मी बरोबर अविनाश भाऊंचं धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी हा हेतू, आज ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी ह्या पदावरून असताना बच्चू भाऊंच्या स्वप्नातला महाराष्ट्र जर का खरोखर आपल्याला करायचा असेल तर ह्याशा गोष्टींची खरोखर आपल्याला आज गरज आहे की ज्या वस्तू घेऊन आपण आजच्या पेपरला आपण वाचलं असेल, नामदार नितीन गडकरी साहेबांनी असं म्हटलेलं आहे किंवा मी फक्त 2 वेळा पुष्पहार घेतलेला आहे। त्यांचा सुद्धा म्हणजे जे काही जे श्रेष्ठ लोक आहेत, जे काही कार्यप्रणव लोक आहेत, जे कार्यसम्राट लोक आहेत, तर त्या सत्कारांमध्ये महत्व न ठेवता, याच्यामध्ये विश्वास न दाखवता ते त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवतात। आणि बच्चू भाऊंचा आज मला वाटते 3री टर्म आहे का, 4थी टर्म आहे। ह्यावरून आपल्याला कळेल की ते अधिकारी असतील किंवा कोणी नागरिक असेल तर त्यांचा जो तिथल्या तिथं ते न्याय देण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो। आणि या प्रसंगी जे काही आपल्या शाळेमध्ये काही शैक्षणिक साहित्य वाटपाचा जो त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी आपल्या गावाच्या वतीनं, आपल्या शाळेच्या वतीनं खरोखर त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि नामदार बच्चू भाऊ उनकी जो विचारधारा है वो विचारधारा को जिंदा रखने के लिए सबसे पहले उनको बधाई देता हूँ और हम ऐसे ही आगे कार्यक्रम करते रहेंगे और जो और गरीबों की सेवा जो हमारे बच्चों को साथ जो हमेशा करते आते हैं हम उसको कायम रहेंगे।